मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं श्रीचैतन्यमेश्वरं परमानंदमाधवं. हरे कृष्णा. अध्यात्म मंथन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम बनकर आपले सहर्ष सहृदय स्वागत करतो. श्रीमद भगवद्गीता अध्ययन ही शृंखला जी आपण सुरू केलेली आहे ह्याच्या आपण दुसऱ्या भागामध्ये पोहोचलेलो आहोत. पहिल्या भागामध्ये आपण भगवद्गीतेच्या महात्म्याला स्पर्श केला आणि जाणून घेतलं की हे भगवद्गीता पठन करणं किंवा भगवद्गीता वाचणं हे आपल्यासाठी का बरं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण त्यानंतर हा प्रश्न उभा राहतो की ही भगवद्गीता ज्यांनी बोलली आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे नेमके कोण आहेत. कारण भगवान श्रीकृष्णांना समजून घेण्यामध्ये अनेकांनी गल्लत केलेली आहे. कोणी कोणी म्हणतं की तो एक अत्यंत चतुर चाणाक्ष राजकारणी होता. कोणी कोणी म्हणतं की तो एक योगी होता. कोणी कोणी म्हणतं की तो एक महापुरुष होता. आणि कोणी कोणी तर नावं ठेवण्यासाठी असंही म्हणतं की तो फक्त गोपींसोबत रासलीला करणारा एक सर्वसाधारण लंपट व्यक्ती होता. तर अशा पद्धतीच्या अनेक वेगवेगळ्या भ्रांती लोकांमध्ये आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना जोपर्यंत आपण शास्त्रांच्या माध्यमातून योग्य रीतीने जाणून घेत नाही की हे भगवान श्रीकृष्ण म्हणजे नेमके आहे तरी कोण, तर हे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैति मामेति सुअर्जुना. माझे जन्म आणि कर्म हे दिव्य आहे. हा जाणणारा व्यक्ती, मला तत्वतः जाणणारा व्यक्ती ह्या जन्म झाल्यानंतर त्याला पुन्हा कधीही जन्म घेण्याची गरज पडत नाही, कारण तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं सुटून जातो. तर असे भगवान श्रीकृष्ण सांगतायत. अजून काय काय सांगतायत ते भगवद्गीतेमध्ये. अहम सर्वस्य प्रभुः मत्तं सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधभाव समन्वितः. माझ्यापासून सगळ्या गोष्टींचा उगम झालेला आहे. पण तसं पाहायला गेलं तर तो अर्जुनालाही गीता सांगण्यापूर्वी तो सर्वसाधारण त्यांचा भाऊच वाटत होता. अर्जुन आते भाऊ, हे मामे भाऊ. किंवा दुर्योधन आहे, दुर्योधनानेही भगवान श्रीकृष्णांना सर्वसाधारण किंवा खूप चतुर कुणीतरी व्यक्ती असं समजलं होतं. त्यामुळे जेव्हा भगवंत शांतीदूत होऊन जेव्हा महाभारताच्या युद्धापूर्वी दुर्योधनाला सांगायला गेले होते की तो पांडवांचं राज्य त्यांना परत देऊन टाक, त्यांनी ते पण नाही ऐकलं. त्यानंतर भगवंत म्हणाले की ते क्षत्रिय आहे, राज्य करणं हा त्यांचा अधिकार आहे. तुमचं जे काही वनवास भोगायचा आणि अज्ञातवास भोगायचं होतं, जे ठरलेलं होतं ते त्यांनी पूर्णही केलेलं आहे. आता एकतर त्यांना त्यांचं राज्य देऊन टाक, ते जर तुला नाही द्यायचं तर किमान 5 गावं तरी दे. त्यावेळी दुर्योधन म्हणाला, सुईच्या टोकावर मावेल एवढंसुद्धा मी राज्य त्यांना, एवढीसुद्धा जमीन त्यांना देणार नाही. आणि त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्ण तिथून उठून निघून जात असताना अचानक दुर्योधनाच्या काय डोक्यात आलं आणि त्यांनी सर्वांना भगवान श्रीकृष्णांवरती अटॅक करायला सांगितलं, त्यांच्यावर आक्रमण करायला सांगितलं आणि त्यांना बेड्या ठोकण्यासाठी सर्व पुढे सरसावले. त्या क्षणी भगवंतांनी विराट रूप तिथे धारण केलं होतं. आता हे विराट रूप धारण केल्यानंतर सुद्धा दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णांना काय समजलं की हे कुणीतरी मायावी व्यक्ती आहे आणि खूप काहीतरी ताकद असलेला त्यामुळे ते कृष्णाला मायावी, छलिया, कपटी असे शब्द वापरायचे. पण जेव्हा भगवद्गीता सांगत असताना अर्जुनाला जेव्हा भगवंतांनी ते विश्वरूप दाखवलेलं आहे, त्यावेळी अर्जुन म्हणतो भगवंतांना की परम ब्रह्म परम धामम पवित्रम परमम भवान अजम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभूम. तुम्ही परब्रह्म आहे, तुम्ही परम धाम आहे, तुम्ही परम पवित्र आहे, तुम्ही शाश्वत आहे, तुम्ही दिव्य आहे. आणि हे अर्जुन पुढे जाऊन म्हणतोय की हे फक्त मी एकटा नाही म्हणत आहे, हे असित, देवल, व्यास हे असे सगळे ऋषी महर्षी म्हणतायत. आणि भगवान श्रीकृष्णसुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगतात न मे विदुसुरगणः प्रभवम महाऋषयः अहम आदिही देवानां महर्षीणां च सर्वशः. म्हणजे मला कोणीही जाणू शकत नाही. न मे विदुसुरगण, मला देवी देवताही जाणत नाही. प्रभवम महाऋषयः, मोठे मोठे ऋषीमुनीसुद्धा मला जाणत नाही. अहम आदिही देवानां, मी सर्व देवांचा आदिदेव आहे. माझ्यापासून सर्व गोष्टी उगम पावलेल्या आणि माझ्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी पुन्हा विलीन होणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी भगवान श्रीकृष्ण का बोलताय, ते नेमके कोण आहे, जोपर्यंत आपण ही गोष्ट समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवद्गीतेला आपण फारसं महत्त्व देऊ शकणार नाही. त्यासाठी हा दुसरा भाग आहे. बघा, साधं उदाहरण घ्या. समजा कोणी रस्त्यावरती चांगले कपडे घातलेले आहेत पण रस्त्यावरती कोणी झाडू मारतंय
तर झाडू मारण्याची जी क्रिया आहे आपण ती सर्वसाधारणपणे कोणी सफाई कर्मचारी असेल असं म्हणून समजा दुर्लक्ष केलं, पण सहज सहज विचारलं आपण कोणाला की अरे ती व्यक्ती झाडू मारते आहे, त्याच्यामध्ये एवढं बघण्यासारखं काय, त्यांच्या आजूबाजूला एवढी गर्दी, कॅमेरे वगैरे, तर कोणी सांगितलं की हे आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत आणि सफाई योजना या भारतामध्ये स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर राबवलं जावं यासाठी हे स्वतःहून तो झाडू घेऊन तिथे स्वच्छता करत आहे. मग त्यावेळी आपल्या मनातला आदर त्या व्यक्तीविषयी किती वाढेल की अरे बापरे, एवढा मोठा व्यक्ती आहे आणि एवढं छोटं काम करतोय. त्याच पद्धतीने हे जे भगवान श्रीकृष्ण आहे हे द्विभुज आपल्यासारखे मनुष्य रूपामध्ये आपल्यासमोर प्रकट, ॲक्च्युली हे मनुष्य रूपामध्ये नाही, हे त्यांचं ओरिजिनल स्वरूप आहे. ते आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने आहे. बायबलमध्ये सुद्धा एका ठिकाणी असं आलेला आहे उल्लेख की गॉड मेड मॅन इन हिज ओन इमेज, म्हणजे भगवंतांनी माणसाला त्याच्या स्वतःच्या इमेजमध्ये बनवलं. तर तशाच पद्धतीने भगवंतांचं जे मूळ स्वरूप आहे ते कोण आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण तत्वतः जाणून घेत नाही, मग तत्वतः कसं जाणून घेणं शक्य आहे आपल्याला? त्याच्यासाठी श्रीमद भागवतामध्ये जो सर्वात सगळ्या ग्रंथांचा शिरोमणी आहे, निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम पिबतम भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भावुकः. म्हणजे हे जे श्रीमद भागवत आहे हे निगम म्हणजे वेद, जर कल्पतरू आहे, कल्पतरू म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारं दिव्य झाड, जर अशा कल्पतरूच्या जवळ आपण कोणतीही इच्छा मागितली की मला हे पाहिजे ते पाहिजे, तर ते कल्पतरू क्षणामध्ये आपल्यासमोर ती गोष्ट उपस्थित करू शकतं. जर वेद कल्पतरू आहे, कारण वेदांमध्ये आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य आहे, तर जर निगम कल्पतरू, पण कोणत्याही झाडाचं जे विशेषता असते, सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो ते त्याचं फळ असतं. कारण प्रत्येक फळामध्ये एक अख्खं झाड लपलेलं असतं बीज रूपामध्ये. त्यामुळं कोणत्याही झाडाची विशेषता ही फळ असते, कारण आपण त्या झाडाला त्या फळाच्या नावावरून ओळखतो. जसं आंब्याचं झाड, पेरूचं झाड, जांभळाचं झाड, त्या फळावरून त्या झाडाची ओळख होते. तशाच पद्धतीने जर वेद कल्पतरू आहे तर ह्या वेदाचं पिकलेलं जे रसाळ फळ आहे ते श्रीमद भागवत आहे. आणि जर हे पिकलेलं रसाळ फळ जर पोपटाने करंडलेलं असेल तर त्याची गोडी अजूनच वाढते की नाही. त्याच पद्धतीने हे जे भागवत आहे हे शुक, जो व्यासांचा मुलगा आहे, आणि शुकाचा अर्थ पोपटही होतो, तर ज्या सुखदेव गोस्वामींनी हे श्रीमद भागवतम सांगितलंय परीक्षिताला, जो 7 दिवसामध्ये मरणार होता, ह्यामध्ये आपण जेव्हा डोकावू त्याच्यातले पहिले 9 जे स्कंद आहे त्याच्यामध्ये भगवंत कोण आहे, त्यांचं वैभव काय आहे, भगवंतांचे वेगवेगळे भक्त कसे आहेत याच्याबद्दल उल्लेख येतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 विषय सांगितलेले आहेत, सर्ग आणि विसर्ग. ज्यावेळी आपण हे विषय व्यवस्थित समजून घेऊ त्यावेळी आपल्याला कळेल की ह्या सर्वसाधारण अर्जुनाचा रथ हाकणारा हा सारथी कोणीतरी सर्वसाधारण व्यक्ती नाही आहे जो काहीतरी सल्ला देतोय अर्जुनाला. तिथं काय काउन्सिलिंग करतोय म्हणतो काय, असं काय कोणीतरी काउन्सिलर नाही आहे. तो अनंत कोटी ब्रह्मांडांचा अधिपती आहे, या मायादेवीचाही अध्यक्ष आहे. या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण शास्त्रांच्या श्रीमद भागवताच्या आधारावर समजून घेणार नाही, भगवंतांचं वैभव समजून घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंतांची लीला आणि भगवंतांची वाणी समजणं हे थोडंसं अवघड जाऊ शकतं. त्यामुळं आजचा जो विषय आहे तो आहे की हा श्रीकृष्ण कोण आहे, हे श्रीकृष्ण कोण आहेत, हे भगवंत कोण आहेत, तर ती गोष्ट आज आपण जाणून घेणार आहे. तर असं सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, भगवान श्रीकृष्ण सांगतात की या जगापलीकडे एक वेगळं जग आहे. परस्तस्मात्तु भावोन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यती. म्हणजे एक असं दिव्य जग आहे जे खरं जग आहे, जे शाश्वत आहे. आता असं इमॅजिन करा की हा जो बोर्ड आहे हे अनंत हे जग आहे जे दिव्य आहे, जे शाश्वत आहे, जे संपूर्ण आनंदाने भरलेलं आहे. तिथली प्रत्येक गोष्ट ही सच्चित आनंद ह्या तत्वापासून बनलेली आहे. हे खरं जग आहे. तर त्या जगाला शाश्वत जग किंवा आध्यात्मिक जग म्हणलेलं आहे.
जे आत्म्यांचं खरं घर आहे हे आध्यात्मिक जग. आता ह्याच्यासाठी एक उदाहरण देऊन मी स्पष्ट करतो, म्हणजे ही गोष्ट जरा समजायला सोपी जाईल. ह्या जगामध्ये आता जसं एक आपलं पुणे शहर आहे, आणि ह्या पुणे शहरामध्ये सर्व लोक नियमांनी वागतात, व्यवस्थित चालतात, सगळ्या गोष्टींचे नियम पालन करतात. ते इथे जिकडे हवं तिकडे विचरण करू शकतात. दिवसभराचं काम केलं की आपल्या आपल्या घरी आपल्या परिवारासोबत येऊन ते त्यांच्या आनंदाचं आदानप्रदान करतात, एकमेकासोबत सुखी राहतात. पण असे काही लोक असतात जे कायमच समाजामध्ये असतात, ज्यांना ह्या समाजाचे नियम पालन करायचं नाही आहे, त्यांना उगाचच आतताईपणाने वागायचं आहे, दुसऱ्याचं द्रव्यहरण करायचं आहे, दुसऱ्याला मारहाण करायची आहे. मग असे लोक जर त्या समाजामध्ये त्या सगळ्यांसोबत एकत्र ठेवले तर ते तिथं उपद्रव करू शकतात. मग यांच्यासाठी काय करायला पाहिजे, तर यांच्यासाठी एक स्पेशल सुविधा गव्हर्नमेंट करते, ते म्हणजे यांच्यासाठी पुण्यामध्ये येरवडा जेल आहे. या शहरामध्ये येरवाडा जेल आहे. आता ह्या जेलमध्ये सगळ्या वेगवेगळ्या सुविधा असतात. तिथेही त्यांना कपडे असतात, तिथेही त्यांना वेगवेगळी कामं असतात, त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट वाटून दिलेले असतात. तिथेही वेळच्या वेळी जेवण पाणी सगळ्या गोष्टी असतात, तिथेही एंटरटेनमेंट असते. पण फरक एवढाच असतो, तिथेही त्यांची मैत्री होते एकमेकांशी, पण फरक एवढाच असतो की ते मुक्त नसतात, ते स्वतंत्र नसतात. त्या भिंतींच्या आतमध्ये त्या ठराविक वेळेत त्यांना ती ठराविक गोष्ट करावी लागते. अशा पद्धतीने ते बंदिवान असतात त्या ठिकाणी, आणि ते काय फार सुखी नसतात तिथे, कारण कोणताही बंदिस्त व्यक्ती हा सुखी असू शकत नाही. पण त्यांचं खरं अस्तित्व कुठे आहे, त्यांचं खरं घर बाहेर आहे. मग तशाच पद्धतीने खरं जग हे आध्यात्मिक जग आहे, आणि आध्यात्मिक जगामध्ये असं सांगितलेलं आहे, चिंतामणी प्रकर सद्मसुकल्पवृक्ष लक्षावृतेषु सुरभिरभिपालयन्तं लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेव्यमानं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. इथे एक कमळाच्या आकृतीचं भगवंतांचं एक गोलोक वृंदावन नावाचं एक धाम आहे, जे श्रीकृष्णाचं शाश्वत धाम आहे. तिथे भगवान श्रीकृष्ण राधाराणीसोबत आणि त्यांचे जे सर्व नित्य सखा आहेत, त्यांचे गोप सखा नंदबाबा, यशोदा मैया आणि सर्व त्यांचे पार्षद हे नित्य तिथे गोलोकामध्ये असतात, आणि नित्य ते तिथे संपूर्ण आनंदाचा आस्वादन करत असतात, त्यांच्या भक्तांसोबत वेगवेगळ्या सेवांचं आस्वादन करत असतात. आणि हे जे कृष्ण आहे इथले, ह्या गोलोकामध्ये जे कृष्ण आहेत, या कृष्णाचा प्रथम विस्तार हे बलराम आहे. आपण सर्व जीवात्मे ह्या कृष्णाचीच शक्ती आहोत, आणि प्रत्येक शक्तीचं एकच काम आहे, शक्ती ही शक्तिमानाची सेवा करते. भगवंतांची, या कृष्णाची इथं लिहितो मी, या भगवंतांच्या 3 शक्ती आहेत. एक आहे अंतरंग शक्ती, ही अंतरंग शक्ती म्हणजेच राधाराणी. त्याच्यामध्ये 3 भाग आहे, पण आपण फार डिटेलमध्ये जात नाही, ते नाही तर मी लिहितो की अंतरंग शक्तीमध्ये 3 प्रकार आहेत. पुन्हा ल्हादिनी, संधिनी आणि संवित. त्यातली ही जी ल्हादिनी शक्ती आहे, ह्या राधाराणी आहे स्वतः. ल्हादिनी शक्ती म्हणजे जी शक्ती भगवंतांना आनंद देती, आनंद देणारी शक्ती. ही संधिनी शक्ती आहे, ह्याच्यापासून हे भगवंतांचं संपूर्ण धाम बनलेलं आहे. आणि ही जी संवित शक्ती आहे, हेच आहे बलराम, हेच बलराम आहे. आता हे सगळं काय आहे, भगवंतांची अंतरंग शक्ती म्हणजे इंटरनल पोटेन्सी, खूप पर्सनल शक्ती आहे भगवंतांची, त्याचा भाग आहे. एक असते भगवंतांची बहिरंग शक्ती. बहिरंग शक्ती म्हणजे महामाया.
यांचं काम कधी आहे ते आपल्याला भगवंतांची तटस्थ शक्ती समजल्यावर कळेल. तटस्था शक्ती. आता ही जी तटस्था शक्ती आहे ही सर्व अनंत कोटी जीवात्मे आहेत. आता हे भगवंतांचेच अंश असल्या कारणाने प्रत्येक अंशाचं काम आहे तो ज्याचा अंश आहे त्याची सेवा करणे. आणि सेवा म्हणजे हे इतकं नॅचरल आहे की त्या सेवेच्या आदानप्रदानानेच आपण सुखी होऊ शकतो. आपण सर्व जे जीवात्मे आहो आपण हे तटस्था शक्तीचा भाग आहो. ज्या पद्धतीने जे मुळं आहेत त्या मुळाला पाणी दिल्यानंतर बाकीचे सर्व पानं आपोआप संतुष्ट होऊ शकतात. ते पानं सेपरेटली ते पाणी शोषण्याचा प्रयत्न करत नाही पडणाऱ्या पावसातनं. जेव्हा मुळाला मिळतं किंवा आपल्याला प्रत्येक फांदीला प्रत्येक पानाला पाणी इंजेक्ट करावं लागत नाही. जेव्हा मुळाला मिळतं तेव्हा जसं ज्या पद्धतीने संपूर्ण सगळे पानं संतुष्ट होतात त्याच पद्धतीने जेव्हा हे सर्व जीवात्मे ह्या भगवंतांची सेवा करतात ते आपोआपच संतुष्ट होतात आणि ते दिव्य आनंदाची अनुभूती घेतात. का? कारण ते यांचा अंश आहे, भगवंतांचा अंश आहे. पण कोणत्याही प्रेमाच्या आस्वादनाला एक मुक्त इच्छा हवी असते, एक फ्री विल. जबरदस्तीने किंवा लादून कोणी प्रेम करू शकत नाही. त्याच्यामध्ये एक स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि स्वातंत्र्य असल्यानंतर त्या सेवा वेगवेगळ्या पद्धतीने करण्यामध्ये ती जी मजा येते त्याच्यात खरा आनंद असतो. पण जर स्वातंत्र्य आहे तर त्या स्वातंत्र्याचा गैरफायदाही होणारच. जसा आपला भारत स्वातंत्र्य देश आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे. पण ज्यावेळी एखाद्या स्वातंत्र्याचा चुकीचा उपयोग करायचा असेल तर अशा व्यक्तीला स्पेशल अरेंजमेंट त्याला ज्या बाकी सभ्य समाजापासून वेगळं करावं लागतं. तशाच पद्धतीने ही जी तटस्था शक्ती आहे म्हणजे आपण सर्व आत्मे तर हे भगवत धामामध्ये निरंतर भगवंतांची सेवा करतच असतात. पण यातले काही खूप थोडेसे असे आत्मे असतात ज्यांची अशी इच्छा होते की हे जे कृष्ण आहे हेच का बरं सगळ्या गोष्टींचा भोग घेत आहे. वाय ही इज एन्जॉयर. ते का बरं भोगता आहेत, परम भोगता. तेच का बरं सगळ्या गोष्टींचे एकमेव मालक आहे म्हणजे परम ईश्वर नियंत्रक, परम नियंत्रक आहेत. तेच का बरं सगळ्या गोष्टींचे परम भोक्ता, परम ईश्वर आणि परम स्वामी. म्हणजे काही आत्म्यांना ज्यांच्यापासून आलो आहे त्यांचीच ईर्ष्या व्हायला लागते की हा कृष्णच का बरं मजा करतोय, सगळे त्यांची का सेवा करताय. मला पण परम भोक्ता व्हायचं आहे, मलाही भोग घ्यायचा आहे, मलाही ईश्वर बनायचं आहे, मलाही स्वामी बनायचं, मला मालक बनायचं आहे. ज्यावेळी अशा पद्धतीची इच्छा त्या जीवात्म्यांमध्ये विकसित होते तर आता भगवंताचे श्रीकृष्ण ते आत्माराम पूर्ण काम. त्यांना काय तू आपल्या सेवेची गरज आहे, ते स्वतः परमानंद माधवम आहे. तर त्यांना ह्या आदानप्रदानातनं ते तर नाही पण ते जीवात्मे पण संतुष्ट होत असतात. पण काही जीवात्मे ती गोष्ट समजू शकत नाही. त्यामुळे होतं काय, भगवंतांना त्यांची इच्छा त्यांच्यावर लादायची नसते. मग ते म्हणतात की ठीक आहे तुम्हाला परम भोक्ता व्हायचं आहे, परम ईश्वर व्हायचं आहे, परम स्वामी व्हायचं आहे. हे इथं आध्यात्मिक जगामध्ये शक्य नाही आहे. कारण मी भोक्ता आहे, मी ईश्वर आहे, मी स्वामी आहे. तर ती गोष्ट बदलू नाही शकत. कारण भगवंतांचं एक नाव अच्युत आहे. अच्युत म्हणजे जे त्यांच्या लेवलपासून कधी खाली च्युत म्हणजे पडू नाही शकत, त्यांचं पतन नाही होऊ शकत खाली कधी. तर अशा पद्धतीचे भगवंत म्हणतात की ठीक आहे तुमच्यासाठी आपण एक स्पेशल अरेंजमेंट करूया. तुमच्यासाठी आपण काय करूया, बहिरंग शक्तीच्या नियंत्रणाखाली आपण एक असं जग बनवूया ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आध्यात्मिक दिव्य शरीराचा विसर पडेल आणि तुम्हाला आत्म्यांना एक भौतिक शरीर दिलं जाईल पंचतत्वांचं. आणि तिथे तुम्हाला असं वाटेल त्या भौतिक मन, बुद्धी आणि मिथ्या अहंकाराने की मी हे शरीर आहे आणि तुम्हाला जेवढा भोग घेण्याची इच्छा आहे तो भोग घेण्याची तुमची इच्छा पूर्ण करा. आणि मग अशा जीवात्म्यांसाठी ही बहिरंग शक्ती एक अरेंजमेंट बनवते आणि त्याला भौतिक जग म्हणलं जातं. त्याला भौतिक जग म्हणलं जातं. मग ह्या जगामध्ये आपण सर्व
इथे जे आहेत भौतिक जगामध्ये आपण जे आलेलो आहोत ते भगवंतांची ईर्ष्या करून आलेलो आहोत. आता ह्याच्याबद्दल मला एक छोटीशी स्टोरी पुन्हा सांगावीशी वाटते, जी आपण अध्यात्माच्या पार्श्वभूमीमध्ये आधी पण एकदा सांगितली होती, पण पुन्हा एकदा ती रिपीट करतो. की ही परिस्थिती अशी झाली की जशी की एक खूप सूचक कथा आहे की एकदा काय होतं की सर्व अवयवांची मीटिंग भरते आणि हे सर्व अवयव विचार करू लागतात की आपण एवढी ही जी सेवा करतो, जसं की पाय म्हणाले की मी संपूर्ण शरीराला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो, हात म्हणाले मी काम करतो, मी अन्न कमवतो, ते अन्न शिजवतो, त्या अन्नामध्ये गरम गरम हात घालतो, ते मुखापर्यंत पोचवतो, डोळे म्हणतात आम्ही बघतो त्या अन्नात काही खराब आहे की नाही, नाक म्हणतं मी वास घेऊन बघतो की ते अन्न चांगलं आहे की नाही, दात म्हणतात आम्ही चावतो, तोंड जीभ म्हणाली की मी त्याची चव घेते, पण हे पोट काहीच करत नाही. हे नुसतं बसतं आणि सगळी आपली सेवा स्वीकार करतं. इथून पुढे ह्या पोटासाठी काहीही करायचं नाही, बहिष्कार, स्ट्राईकवर जातात सगळे. पोटही त्या मीटिंगमध्ये आलेलं असतं. पोट म्हणतं ठीक आहे तुम्हाला जसं वाटेल तसं करा. पहिला दिवस असाच जातो, दुसरा दिवस जातो, हळूहळू घशाला कोरड पडायला लागते. जसा जसा तिसरा दिवस जातो, हात थोडे थोडे हातातली शक्ती कमी व्हायला लागते आणि हात लटलट कापायला लागतात. जेव्हा चौथा दिवस 5वा दिवस जातो तेव्हा डोकं जड व्हायला लागतं, डोळ्यासमोर अंधारे यायला लागतात आणि 5व्या-6व्या दिवसानंतर जेव्हा शरीराचे झोक जायला लागतात त्यावेळी सर्व इंद्रियांना कळून चुकतं जोपर्यंत ह्या पोटाची सेवा करणार नाही तोपर्यंत आपण कधीही संतुष्ट होऊ शकत नाही. का? कारण हीच आपण सर्व संतुष्ट होण्याची योग्य पद्धत आहे. त्याच पद्धतीने आपण सर्व जीवात्मे हे जोपर्यंत भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करत नाही, त्यामुळं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण खूप बऱ्याच वेळा म्हणतात, मन मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु, माझा भक्त बन, मला मन अर्पण कर, असं भगवंत म्हणतात. अजून एका ठिकाणी म्हणतात यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधनः, जेव्हा तू मला सोडून कोणतंही कर्म करायला जातो त्यावेळी तू कर्मबंधनामध्ये पडतो. ते असं भगवंत का म्हणतात? कारण दिस इज द डायरेक्ट वे. ह्या इंद्रियांनी सेपरेट जरी ठरवलं की ह्याच्यामध्ये मी इंजेक्ट करून मी ह्या हाताला पोषण देईल किंवा मी डोळ्यामध्ये इंजेक्ट करून त्याला पोषण देईल, कदाचित त्याला काही काळासाठी पोषण मिळेल सुद्धा, पण तो त्रास किती सहन करावा लागेल. त्यामुळं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ह्या इंद्रियांचं जे भोग घेण्याची जी प्रवृत्ती आहे इंडिपेंडंटली मला सोडून, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमा अपायिनो अनित्यस्ताम तितिक्षस्व भारता, तू ज्या भौतिक जगामध्ये आहे या इंद्रियांच्या वेगवेगळ्या भोगेच्छांमुळे तुला सुख आणि दुःखाला सामोरं जावं लागतं. का? कारण तुम्हाला सोडून ह्या सगळ्या गोष्टी करतो. भगवंतांनी आपल्यासाठी ही स्पेशल अरेंजमेंट केलेली की चला, ह्या जसं की एक माशांनी समजा ठरवलं की आम्हाला पाण्याशिवाय जगायचं आहे, हे शक्य नाही आहे, पण त्यांना एका अशा आर्टिफिशियल कंडिशनमध्ये टाकावं लागेल, त्याच्यामध्ये त्यांना भ्रम उत्पन्न करावं लागेल की मी पाण्याशिवाय जगतोय, पण ते भ्रमात सुख कधी असू शकत नाही. तर असे ह्या जीवात्म्यांसाठी एक भौतिक जग बनवलं जातं. आता आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची आहे की हे भौतिक जग आणि आध्यात्मिक जग आहे काय. इथं लिहून टाकतो, संधिनी शक्तीने धाम बनतं भगवंतांचं. तर भगवंतांच्या 3 प्रकारच्या शक्ती आहेत, अंतरंग शक्ती, तटस्था शक्ती आणि बहिरंग शक्ती. आपण सर्व तटस्था शक्ती आणि अंतरंग शक्ती आध्यात्मिक जगाचेच रहिवासी आहोत, पण ह्या तटस्था शक्तीच्या काही थोड्याशा आत्म्यांनी जो रिव्हॉल्ट केलेला आहे भगवंतांमुळे, त्यामुळे इथं बहिरंग शक्ती म्हणजे दुर्गा देवीचा रोल वाढतो. आता दुर्ग म्हणजे काय लक्षात घ्या. दुर्गा देवीचं नाव दुर्गा का आहे? दुर्ग म्हणजे अशी एक तटबंदिस्थ जागा ज्याला ओलांडणं शक्य नाही किंवा ज्याला पार पाडणं शक्य नाही, पार करणं. तर आपण म्हणतो की एखादा प्रदेश जर तिथं जाणं खूप अवघड असेल किंवा तिथून येणं खूप अवघड असेल तर आपण म्हणतो की दुर्गम भाग आहे, दुर्गम प्रदेश आहे. एखादा किल्ला असेल तर त्या किल्ल्याला दुर्ग म्हणलं जातं. आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आहेत. तर ते दुर्ग म्हणजे एक तटबंदिस्थ जागा ज्याला ओलांडणं किंवा ज्याला पार पकडणं शक्य नाही. तर ह्या सर्व जीवात्म्यांना थोडक्यात जेलमध्ये टाकलं जातं, जे हे आपलं भौतिक जग आहे. आणि आपल्याला हे भ्रामक शरीरं दिले जातात. आपल्याला वाटतं हे शरीर मी आहे आणि आपण ह्याच्यानी भोग घेण्याचा प्रयत्न करतो. चला डोळ्यांनी मजा करू, कानांनी मजा करू, नाकांनी मजा करू. पण खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मजा आपण शोधत राहतो.
पण तरीसुद्धा आपल्याला ती मजा कधी सापडत नाही, कारण ती क्षणभंगूर असते, ती संपून जाते आणि ती सारखी आपल्याला बदलत राहायला लागते ॲक्टिव्हिटी. तर जोपर्यंत आपण भगवान श्रीकृष्णांना शरण जात नाही, भगवान श्रीकृष्णांना कसं शरण जायचं, त्यांच्या लादिनी शक्ती, अंतरंग शक्ती राधाराणीच्या माध्यमातून जोपर्यंत आपण त्यांना शरण जात नाही, तोपर्यंत आपला हा भौतिक जंजाळ कधीही सुटणार नाही. भगवंत भगवद्गीतेमध्ये क्लिअर सांगतायत अर्जुनाला सगळे योग सांगितल्यानंतर की सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. मी तुला सगळ्या गोष्टीतनं सोडवेल या जंजाळापासून, मला एकट्याला शरण ये. अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण खूप छान सांगतायत. तर आता आपण पुढं कंटिन्यू करूया. आपल्याला ही गोष्ट समजली की आपण भगवंतांची एक शक्ती आहोत आणि शक्तीचं काम आहे शक्तिमानाची सेवा करणे. आता ती सेवा म्हणजे खूप नकारात्मक अर्थाने घ्यायचं नाही, कारण का भौतिक जगामध्ये आपल्याला सवय की सेवा ही आपल्यासाठी दुःखदायी असते, पण सेवा ही सगळ्यात खरं तर सेवाच आपल्याला आनंद देऊ शकते. जसं एक आई असते, ती लहान बाळ ते किती तिला रात्री झोपून देत नाही, ते कितीतरी वेळा ओलं करतं, ती आई उठते त्याला हे करते, पण ते संगोपन करणं हा आईचा परमोच्च आनंद असतो. ते रडतं रात्री, तिला व्यवस्थित झोप येत नाही, त्रास देतं, ते कधी कधी त्याच्यात ती लाथा पण बसतात त्याच्या, पण त्याचा आईला काही त्रास होत नाही, कारण आईला तो परमोच्च आनंद असतो. एका घराचा जो कर्ता पुरुष असतो तो त्या सगळ्यांची सेवाच तर करत असतो आणि त्याच्यामधून त्याला आनंद मिळत असतो. तर आनंद हा खरा सेवेतच आहे. पण आपल्या भौतिक जगामध्ये आपण प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या इगोची, आपल्या स्वतःच्या अहंकाराचीच सेवा करत असल्यामुळे आपल्याला सेवा हा शब्द खूप नकारात्मक वाटायला लागतो कधी कधी, पण खरा आनंद हा सेवेतच आहे. पण आपण आणि बघा, ज्या व्यक्तीची आपण सेवा करतोय त्याच्यावर पण गोष्टी डिपेंड असतात. एक आमच्या मंदिरातले एक ब्रह्मचारी, ते दक्षिण भारतामध्ये गेलेले असताना तिथे त्यांच्या जी टॅक्सी होती, त्या टॅक्सीचा एक ड्रायव्हर तिथे बसले आणि त्या टॅक्सीच्या ड्रायव्हरनी त्या पूर्ण टॅक्सीमध्ये रजनीकांतचे आणि त्याचे सोबतचे फोटो लावलेले होते आणि हे बसले. आता हे ब्रह्मचारी व्यक्ती, यांना काय त्याचं फारसं काही कौतुक वाटलं नाही. ते बसले आणि काहीही बोलले नाही आणि मग तो ड्रायव्हरच स्वतःहून सांगू लागला की मी इतके वर्ष रजनीकांत हा जो फेमस ॲक्टर आहे त्याचा ड्रायव्हर होतो. आणि मग मागून फक्त एवढीच रिॲक्शन आली, अच्छा ऐसा है क्या. तर त्याला इतकं कसं तरी वाटलं की मी एवढ्या मोठ्या सुपरस्टारचा ड्रायव्हर होतो आणि त्याच्यावर एवढी हलकी रिॲक्शन. त्यांनी गाडी साईडला थांबवली, म्हणजे तुम्ही ऐकलं नाही, मी रजनीकांतचा ड्रायव्हर होतो, तुम्ही विचारलं नाही एक्सपिरियन्स कसा होता, काय होता. हां नाही ठीक आहे, मला ऐकलं मी वगैरे. पण मग त्याला त्याचं वाईट वाटलं असेल आणि तिथून पुढं पूर्ण रस्ता तो शांत होता. म्हणजे एखाद्या विशेष व्यक्तीचा आपला काही काळ सहवास जरी लाभला असेल तरी आपल्याला ती गोष्ट किती गौरवास्पद वाटते, किती अभिमानाची वाटते. तर आपण लक्षात घ्या, आपण सर्व भगवंतांचे अंश आहोत. तर ही सेवा करणं ही सगळ्यात गौरवाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट संतांनी जाणलेली आहे. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे भगवान श्रीकृष्ण कुठे राहतात, ते कोण आहे, कुठून येतात ते. तर गोलोक एव निजधामनी तलेच तस्य, हे गोलोकधाम आहे. त्याच्यामध्ये भगवंतांचा प्रथम विस्तार, आपण इथं राधाकृष्ण आहेत आणि भगवंतांचा प्रथम विस्तार बलराम. आता हे जे बलराम आहेत, ह्या गोलोकाच्या बाजूने ह्या भगवान श्रीकृष्ण जे आहेत, ह्या कृष्णांच्या शरीरातनं अंगकांती बाहेर येत असते. ही जी दिव्य अंगकांती आहे ह्यालाच ब्रह्मज्योती म्हणलेलं आहे. ही जी दिव्य अंगकांती आहे ह्याला ब्रह्मज्योती म्हणलेलं आहे. याच्याबद्दल ब्रह्मसंहितेमध्ये येतं, यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटीश्वशेष वसुधादि विभूती भिन्नम. आणि ह्या ब्रह्मज्योतीमध्ये काय आहे, या ब्रह्मज्योतीमध्ये अनंत कोटी वैकुंठ आहेत. वैकुंठ किती आहेत, अनंत कोटी आहेत. आणि या प्रत्येक वैकुंठांमध्ये भगवंतांचे वेगवेगळे विस्तार, कुठे नारायण, कुठे पुरुषोत्तम, कुठे अधोक्षज, असे
भगवंतांचे वेगवेगळ्या रूपांमध्ये भगवंत निवास करत असतात आणि सर्व जे भक्त आहेत भगवंतांचे, जे पार्षद आहेत, त्या वेगवेगळ्या वैकुंठांमध्ये भगवंतांची वेगवेगळी ऐश्वर्यमयी सेवा करतात. हे जे गोलोक आहे, गोलोकामध्ये भगवंतांची ऐश्वर्यमयी सेवा होत नाही. भगवंतांची एक एक फॉर्मॅलिटी नाही तिथे, एकदम इनफॉर्मल. जसं भगवंतांचे मित्र आहेत ते एकदम त्यांच्या खांद्यावर हात टाकून वगैरे राहतील, किंवा यशोदा मैया जर कृष्णाने काही खोडी केली तर त्याला फटके सुद्धा देते. म्हणजे विचार करा, परब्रह्म इथे फटके सुद्धा खातो किंवा चोऱ्या करतो किंवा तिथं नटखटपणा चालू असतो, तिथं फॉर्मल नाही आहे. पण इथे जे भगवंतांचे वैकुंठामधले रूप आहेत ते चतुर्भुज विष्णू रूप आहेत, शंखचक्र गदा पद्म धारण केलेले. तिथले सर्व पार्षदसुद्धा चतुर्भुज असतात आणि ते भगवंतांची ऐश्वर्यमयी सेवा ह्या वेगवेगळ्या वैकुंठांमध्ये करत असतात. त्यामुळं भगवंत भगवद्गीतेमध्ये जे म्हणतात ना की नातद भासयते सूर्यो ना शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. म्हणजे माझ्या धामामध्ये सूर्यचंद्राची गरज पडत नाही प्रकाशमान होण्यासाठी. का? कारण भगवंतांचं जे दिव्य शरीर आहे त्याच्यातनं निघणारा जो लाईट आहे, ज्याला ब्रह्मज्योती म्हणतो, त्या ब्रह्मज्योतीनी हे संपूर्ण आध्यात्मिक जग प्रकाशमान आहे. आणि ह्या इथे सगळे भगवंतांचे वेगवेगळे विस्तार असतात. आता हे जे बलराम आहे, ह्या बलरामांपासून आपण इथे सरळ लिहूया की इथे कृष्ण, कृष्णाचे प्रथम विस्तार बलराम. हे बलरामच गुरुतत्व आहे. ते कसं ते आपण त्याच्यावरती एखाद दिवशी जेव्हा गुरुतत्वावर लेक्चर घेणार तेव्हा आपण समजून घेऊया. तर बलरामातनं एक चतुर्व्यूह विस्तार होतो. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. आता ह्या अनंतकोटी वैकुंठांमध्ये जे जे भगवंतांचे नारायण स्वरूप आहेत, जे विष्णू स्वरूप आहेत, तर हे सर्व बलरामांचे हे जे 4 विस्तार आहेत त्यांच्यापासूनचे विस्तार आहेत सर्व ब्रह्मांडांमध्ये, त्यांचे एक्सपान्शन्स आहेत. तर त्यातले हे जे संकर्षण आहे हे पुन्हा स्वतःचा विस्तार करतात चतुर्व्यूहामध्ये. संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध अशा चतुर्व्यूह विस्तारामध्ये पुन्हा त्यांचा या संकर्षणाचा विस्तार होतो. आता हे जे संपूर्ण ब्रह्मज्योती आहे, आता बघा मगाशी मी म्हणालो की काही जे जीवात्मे ज्यांना भगवंतांच्या व्यतिरिक्त भोग घेण्याची इच्छा आहे, भगवंतांना सोडून, तर अशांसाठी काहीतरी अरेंजमेंट असली पाहिजे. तर ह्या भौतिक आध्यात्मिक जगाच्या आकाशामध्ये, या ब्रह्मज्योतीमध्ये जसं आपलं आकाश असतं आणि त्या आकाशामध्ये एक ढग असतं, त्या पद्धतीने इथे एक ढगासारखी गोष्ट तयार होते, ज्याला महत्तत्व म्हणलेलं आहे किंवा त्याला प्रधान पण म्हणतात. हे तयार होतं. आता हे महत्तत्व ह्याच्यामध्ये हे आहे संपूर्ण जे भौतिक गोष्टी आहे त्या सगळ्या इथे उपस्थित असतात. म्हणजे जे सगळे तत्व आहे, पंचतत्व, जे जे जग बनण्यासाठी जे 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 तत्व लागतात त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत, पण ते न्यूट्रल असतं, ते काही करत नसतं. तर हे जग इथं तयार झालेले आहे. आणि इथून भगवंतांची बहिरंग शक्ती म्हणजे दुर्गा देवीचं साम्राज्य सुरू होतं. कारण का, भगवंतांची जे आध्यात्मिक जगामध्ये जी छोटी बहीण आहे सुभद्रा, तिचंच जे भौतिक जगाचं जे अधिष्ठान घेण्याचं जे काम करतात त्या दुर्गा देवी असतात. आणि ह्या महत्त्वाच्या बॉर्डरला चारही बाजूनी इथे सदाशिव म्हणजे शिवाचं धाम असतं, सदाशिव लोक ह्याच्या बॉर्डरला. आणि नेहमी हे जे दुर्गा देवी आहे, तर ह्या इथे जी महामाया असते ती न्यूट्रल असते, ती काय ॲक्टिव्ह नसते, ते शांत फक्त तिथे असतात उपस्थित.
तर ह्यातले जे संकर्षण आहे हे संकर्षण स्वतःचा विस्तार करतात ह्या महत्त्वामध्ये, आणि ह्या महत्त्वामध्ये विस्तार केल्यानंतर ह्या महत्त्वामध्ये जे जल असतं, सॉरी माझं ड्रॉइंग खूप खराब आहे, पण हे महाविष्णू आहेत. तर हे संकर्षण स्वतःचा विस्तार करतात या महत्त्वामध्ये कारणोदक शाही विष्णू या रूपाने. कारण हे जे आहे महत्त्व प्रधान, हे जे संपूर्ण भरलेलं आहे ते कारण उदक किंवा त्याला कारण जल म्हणतात. उदक, कारण उदक किंवा कारण जल. तर ह्याच्यामध्ये ते प्रवेश करतात. हे संकर्षण स्वतःचा विस्तार करतात महाविष्णू या रूपामध्ये, किंवा यांना कारणोदक शाही विष्णू असं म्हणलेलं आहे. हे जेव्हा महाविष्णू त्यांचा श्वास बाहेर सोडतात, ह्या श्वास बाहेर सोडण्याला सर्ग म्हणलेला आहे. हा जेव्हा श्वास बाहेर सोडतात, आपल्याला जसा आपल्या रोम छिद्रातनं घाम येतो त्या पद्धतीने, आता हे मी सगळं रफ करतो, आपल्याला जसं आपल्या रोम छिद्रातनं घाम येतो तशाच पद्धतीने ह्या भगवान विष्णूंच्या रोमकोपातनं अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर येतात. आणि हे जे महत्त्व आहे हे जणू काही संपूर्ण त्या ब्रह्मांडाने भरून जातं पूर्णपणे हे महत्त्व. जसे एखादी पोटली मोहरीच त्याच्यात जशी भरलेली असती तशी अनंत कोटी ब्रह्मांडाने हे भरून जातं. आणि ह्या महाविष्णूंचा बाहेर जाणाऱ्या श्वासाने हे सगळे ब्रह्मांड त्यांच्या शरीरातनं बाहेर येतात. आणि जेव्हा हे भगवंत श्वास आतमध्ये घेतात कारणोदक शाही विष्णू, हे सगळे ब्रह्मांड त्यांच्या शरीरामध्ये पुन्हा निघून जातात. बघा, म्हणजे एका ब्रह्मांडाचं आयुष्य हे महाविष्णूंचा, जे कृष्णाचा प्रथम विस्तार बलरामाचा विस्तार चतुर्व्यूह विस्तार, ह्याला चतुर्व्यूह विस्तार म्हणतात. तर ह्याच्यातल्या संकर्षणापासून अजून एक संकर्षण, त्याचा विस्तार कारणोदकशाही महाविष्णू. आणि ह्या महाविष्णू, हे सगळं भागवतातलं सांगतो मी, श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे. तर हे महाविष्णू यांच्या बाहेर जाणाऱ्या श्वासात इतकं एका सगळ्या ब्रह्मांडांचं आयुष्य आहे. लक्षात घ्या, खूप छान आहे. तर ही मी पुन्हा ते एक ते अनंत कोटी ब्रह्मांड जे तयार झाले होते, आता पुन्हा हे काढतो. हे महत्त्व, या महत्त्वामध्ये हे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. मोठे छोटे खूप सारे ब्रह्मांड आहेत. त्यातलं आपण एकच ब्रह्मांड घेऊया, एकच फक्त. हे आपलं ब्रह्मांड आहे समजा. आणि असं सांगितलंय शास्त्रांमध्ये की आपलं ब्रह्मांड बाकी सर्व ब्रह्मांडांपेक्षा सर्वात छोटं ब्रह्मांड आहे. प्रत्येक ब्रह्मांड जेवढे तयार होतात, हे सर्व ब्रह्मांड अर्धे पाण्याने भरलेले असतात. याला गर्भोदक म्हणलेलं आहे. याला गर्भोदक म्हणलेलं आहे. आता इथं जे महाविष्णू असतात, ह्या ब्रह्मांड बाहेर कसे निघतात? जेव्हा ते महाविष्णू त्यांचे डोळे उघडतात आणि डोळे उघडल्यानंतर तिथल्या महामायावर, बहिरंगा शक्तीवर दृष्टिपात करतात. जे आध्यात्मिक जग आहे, आध्यात्मिक जगामध्ये काळ नाही, तिथे टाईम नाही. टाईम नसताना सुद्धा तिथं सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लीला कशा घडत असतात, ही गोष्ट आपल्या सामान्य बुद्धीच्या पलीकडचं आहे. का? कारण आपल्यासाठी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ आहे. पण टाईम नसताना एखादी गोष्ट कशी घडू शकते हे आपण समजू शकत नाही. पण भौतिक जगामध्ये जेव्हा हे भगवान जे विष्णू आहेत, कारणोदक शाही विष्णू, ज्यांच्या शरीरातून अनंत कोटी ब्रह्मांड निघतात, ते जेव्हा दुर्गादेवीवर त्यांचा दृष्टिक्षेप टाकतात, तो जो दृष्टिक्षेप आहे त्यालाच शंभू, त्यालाच शिवशंकर म्हणलेला आहे. त्यामुळं हरिहरामध्ये भेद करू नये असं का सांगितलं जातं? कारण भगवंत आणि भगवंतांच्या दृष्टीमध्ये कसा भेद करायचा? पण भगवान विष्णू हे शुद्ध सात्विक असल्या कारणाने ती जी बहिरंगा शक्ती आहे, भौतिक शक्ती, त्याचा डायरेक्ट स्पर्श करत नाही. जी मटेरियल एनर्जी आहे त्याचा, भौतिक शक्तीचा,
ते हे करतात त्यांच्या दृष्टीच्या माध्यमातून. त्यामुळं ब्रह्मसंहितेमध्ये शिवांबद्दल असं आलेलं आहे की क्षीरम यथा दधिविकार विशेषयोगात संजायते नाही ततः पृथगस्ति हेतो सशंभुतां विभुता समुपैति कार्यात गोविंदमादिपुरुषम तमहं भजामी. ज्या पद्धतीने दुधामध्ये आपण जेव्हा विकार उत्पन्न करतो त्याचं फाटून दह्यामध्ये रूपांतर होतं, त्याच पद्धतीने जेव्हा भगवान विष्णू भौतिक शक्तीचं अधिष्ठान त्याचा अधिकार घेण्यासाठी त्यांच्याकडे जेव्हा दृष्टिक्षेप करतात महामायेवरती, त्यावेळी त्या दृष्टिक्षेपालाच शिव म्हणलेलं आहे. आणि शिव आणि शक्ती ह्या भौतिक जगामध्ये सगळ्या गोष्टी चालवतात. प्रत्यक्ष भगवान जे कृष्ण आहेत त्यांना ह्या सगळ्याकडे बघायचं हे पडत नाही. जे काही भौतिक जग आहे, हे भौतिक जगामधल्या सगळ्या गोष्टी कार्यरत कशा राहतील ह्याच्यामध्ये बऱ्याचसं काम हे शिवशक्तीचं आहे. आपलं जे जनन, आपलं जे सगळं व्यवस्थित त्यामुळे कारभार आहे तो सगळं शिवशक्ती चालवतात या भौतिक जगाचा. त्यामुळे आपण बघतो की आपले जे कुलस्वामिनी असतात ते शक्यतो उमामहेश्वर देवता असतात, शिव पार्वतीचे रूप असतात. आणि आता हे झालं. आणि तो जो शिव आहे, ते जी दृष्टी आहे ते शिव, त्यालाच महाकाल पण म्हणलेलं आहे. ते जेव्हा दृष्टी टाकतात त्या दृष्टीला महाकाल म्हणजे भगवान शंकर हे स्वतः टाईम आहे. ही इज हिमसेल्फ टाईम. ते स्वतः काळ आहेत. आणि मग इथले सगळं चालू होतं की अनंत कोटी ब्रह्मांड भगवान विष्णूंच्या शरीरातनं बाहेर येत आहेत आणि त्यांनी श्वास आत घेतला की परत आतमध्ये निघून घेत आहे. आता आपण असं कन्सिडर करूया की त्यांचा बाहेर जाणारा श्वास अजून सुरू आहे. मग त्यातलं आपण एक ब्रह्मांड घेतलं जे अर्ध पाण्याने भरलेलं आहे, ज्याला गर्भोदक आपण म्हणतो. ते कारणोदक शाही विष्णू परत स्वतःचा विस्तार करतात इथे गर्भोदक शाही विष्णूंच्या रूपाने. आणि जे शेषनाग आणि त्याच्यावर जे महाविष्णू पहुडलेले असतात आणि लक्ष्मीदेवी इथे पाय दाबतात. लक्ष्मीदेवी कशा उत्पन्न होतात तिथे गर्भोदकामध्ये? हे कारणोदक शाही विष्णू इथे आल्यानंतर त्यांच्या छातीच्या उजव्या भागातनं लक्ष्मीदेवी येतात आणि ते त्यांची सेवा करू लागतात. मग ह्या महाविष्णूंच्या नाभीतनं एक कमळ येतं. हे कमळ एका ठिकाणी उमलतं आणि ह्या कमळामध्ये या ब्रह्मांडाचा सर्वश्रेष्ठ जीव म्हणजे ब्रह्मा उत्पन्न होतो. ब्रह्मदेवाचा जन्म होतो. आणि हे ब्रह्मदेव हे जे जग आहे हे एवढ्या स्पेसमध्ये ह्या सगळ्या जगाची निर्मिती करतात. तर आता आपलं जे जग आहे, मी हे पुन्हा रफ करतोय. आता ह्याच्या पुन्हा एकदा समजून घ्या ही गोष्ट की कारणोदक शाही विष्णू स्वतःचा विस्तार करतात गर्भोदक शाही विष्णूंच्या रूपामध्ये. या सगळ्या ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात ते गर्भोदक शाही विष्णूंच्या रूपामध्ये. आपण फक्त आपलं ब्रह्मांड घेतलं. आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जे ब्रह्मा उत्पन्न होतात, तर हे ब्रह्मदेव जे असतात, हे ब्रह्मदेव हे जीव आहेत. आपल्या ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव हे जीव आहेत. आणि आपल्या ब्रह्मांडामध्ये जसं ते सदाशिव मी मगाशी सांगितलं की ह्या महतत्वाच्या वर बॉर्डरला शिवधाम आहे, पण भौतिक ब्रह्मांडामध्ये आपल्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मदेवाच्या भोवयांच्या मध्यातनं शिव उत्पन्न होतात. शंकर येतात. त्यांनी बहुकाळ रुदन केलं म्हणून त्यांना रुद्र म्हणलेलं आहे. तर हे ह्या जागेमध्ये आपले ब्रह्मदेव आपल्या ब्रह्मांडाचं जेवढं काही आहे त्याचं निर्मिती करतात. तर आपलं ब्रह्मांड शास्त्रांमध्ये कसं सांगितलेलं आहे? आपलं ब्रह्मांड शास्त्रांमध्ये भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये असं सांगितलेलं आहे की हे जे ब्रह्मांड आहे, आपलं ब्रह्मांड जसं प्रत्येक ब्रह्मांड हे अर्ध गर्भोदकाने भरलेलं आहे. इथे आपण सांगितलं गर्भोदक शाही विष्णू. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की वराह अवतारामध्ये त्या हिरण्याक्षाने जी पृथ्वी ही रसातळी बुडवली होती आपण म्हणतो, किंवा कुठे बुडवली होती, एवढं पाणी कुठे पृथ्वी बुडवायला, तर त्यांनी ही गर्भोदकात बुडवली होती, लक्षात घ्या. तर हे गर्भोदक आहे. गर्भोदकाचं म्हणजे अर्ध ब्रह्मांड हे मोकळं आहे. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये जे आपले ब्रह्मदेव आहे, आपलं ब्रह्मांड हे बाकी ब्रह्मांडांपेक्षा सर्वात छोटं ब्रह्मांड आहे. तर आपल्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मदेव
हे 14 भुवनांची 14 भुवनांचं आपलं ब्रह्मांड सृजन करतात. जेव्हा भगवान विष्णूंच्या नाभीतनं ब्रह्मदेवांची उत्पत्ती होते, ब्रह्मदेवांनाही समजत नाही की त्यांना काय करायचं आहे, कारण ते जगातले पहिले जीव आहे. जरी शिव हे शंकर हे ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटी मध्यातनं आले असले तरी आपल्या ब्रह्मांडातले जे शंकर आहेत ते काही जीव नाही आहे, हे तत्त्व वेगळं आहे. पण आपले जे ब्रह्मदेव आहे हे जीव आहे. आणि ब्रह्मा कसं बनलं जाऊ शकतं याबद्दल शास्त्रांमध्ये असं सांगितलेलं आहे की 100 जन्म जर कोणी एकही चूक न करता वर्णाश्रम धर्मविधीचं काटेकोरपणे पालन केलं की स्वतःचं आयुष्य 4 भागांमध्ये विभागायचं. पहिलं ब्रह्मचर्य, मग गृहस्थ, मग वानप्रस्थ, मग संन्यास. आणि ज्या आश्रमामध्ये तुमचा ज्या वर्णामध्ये जन्म झालेला आहे त्या पद्धतीचं सगळं कार्य कोणतीही चूक न होता, म्हणजे वर्णाश्रम धर्माचं पालन एकही चूक न होता केलं तरच ब्रह्मपदाला कुणीतरी ब्रह्मदेव बनण्यासाठी कुणीतरी योग्य होतो. जर असा जीव मिळाला नाही तर भगवान विष्णूच स्वतःचा विस्तार करून ब्रह्माचीही पोस्ट घेतात रजोगुणाचा अधिष्ठान घेण्यासाठी. तर हे गर्भोदकशाही विष्णू इथे असतात, ब्रह्मदेवाचा विस्तार होतो आणि हे ब्रह्मदेव 14 भुवनांची प्लॅनेटरी सिस्टीम बनवतात, ज्याच्यामध्ये मध्यभागी भूमंडल. तुम्ही म्हणाल की आता ह्यांनी भूमंडल म्हणजे पृथ्वी सपाट काढली की काय? भूमंडल म्हणजे पृथ्वी नाही. भूमंडल हे सपाट जो प्लेन आहे त्याला भूमंडल म्हणलेलं आहे, ज्याच्यामध्ये पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत. त्याच्यामध्ये इथे भारतवर्ष शास्त्रांमध्ये श्रीमद भागवतामध्ये फक्त भारताला म्हणलेलं नाही. भारतवर्ष हे 9 द्वीपांचं, असं द्वीप शब्द आलेला आहे, पण हे 9 वेगवेगळ्या प्रकारचे तिथे एक असे ग्रह हे आहेत जम्बूद्वीपाच्या जवळ. इथे जम्बूद्वीप हा एरिया आहे जे दिव्य दृष्टींनीच आपल्याला दिसतो आणि त्यावरती इथे एक दिव्य मेरू पर्वत आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या डायमेन्शनमध्ये नसल्यामुळे ह्या आपल्या सर्वसाधारण इंद्रियांना दृश्य नाही. तर ह्या भारतवर्ष जे आहे त्याच्यामध्ये जे 9 द्वीप आहे त्याच्यापैकी एक जो आहे कुमारिका द्वीप, ज्याला कुमारिका द्वीप, सुदर्शन द्वीप म्हणलेला आहे, त्यालाच पृथ्वी आपण म्हणतो. आणि ह्या पृथ्वीला, संपूर्ण पृथ्वीला भरतखंड असं नाव आहे. तर हे जे आहे कुमारिका द्वीप किंवा सुदर्शन द्वीप, आणि ह्या भूमंडलामध्ये ही भूमी आहे, पृथ्वी आहे, हा छोटासा भाग आहे. ह्याच्यावरती भुवरलोक, इकडे स्वर्गलोक, त्याच्यावरती महरलोक, त्याच्यावर जनलोक, त्यावरती तपोलोक आणि त्यावरती सत्यलोक. हे आपल्याच ब्रह्मांडातलं बोलतोय बरं का. तर स्वर्गलोकाच्या वरती सुद्धा लोक आहेत. स्वर्गलोकातले देवी देवता, इथं खूप सारं ऐश्वर आहे. जेव्हा आपण म्हणतो ना ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यम, म्हणजे ह्या त्रिलोकांना उजाळा देणारं, तर हे काय बोलतोय भूर्भुवस्व म्हणजे नेमकं काय? तर ते हे भूभुवस्व, पण त्याच्यावरती सुद्धा लोक आहे. आणि ह्या प्रत्येक लोकांमध्ये खूप सारे वेगवेगळे ग्रह आहेत, खूप सारे वेगवेगळे असे प्लॅनेट्स आहेत जिथं वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशीज राहतात, वेगवेगळ्या प्रकारचे जीवन आहे. तर भूमंडलावरती मनुष्य आणि वेगवेगळ्या 84 लाख योनी आहेत. तशाच भुवर लोकामध्ये यक्ष, भूत, पितर हे सगळे भुवर लोकाच्या डायमेन्शनमध्ये राहतात. त्याच्यावरती जे स्वर्ग लोक आहे, इथं सर्व ह्या पृथ्वीचं आणि सगळ्या ब्रह्मांडातले वेगवेगळे ज्या फोर्सेस आहेत, जसं वायू आहे, जल आहे, अग्नी आहे, याला कंट्रोल करण्यासाठी विशेष देवी देवता आहेत, ते स्वर्ग लोकामध्ये राहतात. इथं महरलोक, जनलोक आणि तपोलोकामध्ये असे अध्यात्मवादी राहतात ज्यांना आध्यात्मिक खूप प्रगती करायची आणि यांच्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या सिद्धी आहेत. आणि सत्यलोकामध्ये स्वतः ब्रह्मदेव राहतात. आता ह्या स्वर्गलोकाच्या इथे थोडंसं वरती एक ध्रुवलोक आहे, जो ध्रुव तारा आहे.
हे गर्भोदकशाही विष्णू यांना हे देवी देवता ॲक्सेस करू शकत नाही. त्यामुळे इथे जो ध्रुव तारा आहे, ह्या ध्रुव ताऱ्यावर हे विष्णू पुन्हा स्वतःचा विस्तार करतात. हा ध्रुव तारा ब्रह्मदेवाची सृष्टी आहे, पण त्याच्यामध्ये एक क्षीरसागर आहे, एक दुधासारख्या पांढऱ्या तत्वाचं एक समुद्र आहे, त्याला दुधाचा सागर म्हटलं तरी चालेल. त्या क्षीरसागरामध्ये एक द्वीप आहे ज्याला श्वेत द्वीप म्हणलेला आहे. आणि ह्या श्वेतद्वीपावरती भगवान विष्णू, लक्ष्मी देवी आणि बाकी सर्व पार्षद त्यांचे राहतात. हे गर्भोदकशाही विष्णू स्वतःचा विस्तार करतात. यांच्यापर्यंत देवी देवता पोहोचू शकत नाही. हे ब्रह्मदेवाला सुद्धा हजारो वर्षांची तपश्चर्या केल्यानंतर त्यांचं दर्शन झालं होतं. का असं येतं श्रीमद भागवतामध्ये, तेने ब्रह्महृदाय आदी कवये. जेव्हा ब्रह्मदेवाचा जन्म झाला त्या कमळामध्ये, ते विचार करू लागले की काय करू काय करू, मी कोण आहे, मी काय, मला काय करायला पाहिजे. स्वतःचा अस्तित्व कुठून आलं याचा शोध घेण्यासाठी त्यांनी त्या कमळ नाळेमध्ये प्रवेश केला आणि खूप प्रवास केला, पण त्यांना त्याचा एंड सापडला नाही. ते पुन्हा थकून वरती आले आणि बसले आणि त्यांच्या हृदयामध्ये शब्द उत्पन्न झाले, तप तप तप. आणि जेव्हा त्यांनी तप केलं आणि तप केल्यानंतर हजारो वर्षांच्या तपानंतर जेव्हा त्यांना सामर्थ्य आलं, त्यांनी त्या कमळातनं खाली डोकून बघितल्यानंतर त्यांना गर्भोदकशाही विष्णूंचं दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांच्या श्वासातनं गायत्रीच्या माध्यमातून ब्रह्मदेवाला संपूर्ण वैदिक ज्ञान दिलं. त्यामुळं गायत्री मंत्राला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे. तर अशा ब्रह्मदेवांच्या विनंतीने की आम्ही तुमचा वारंवार ॲक्सेस गर्भोदकशाही विष्णूंकडे करू शकत नाही, म्हणून गर्भोदकशाही विष्णूंनी स्वतःचा विस्तार केला आणि या क्षीरसागरावरती, श्वेतद्वीपावरती त्यांना क्षीरोदकशाही विष्णू म्हणतात. तुम्ही खूप कन्फ्यूज झाला असाल, पण शेवट पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी रिपीट करून आपल्याला लक्षात येईल. क्षीरोदकशाही विष्णू. आणि हेच क्षीरोदकशाही विष्णू या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, विश्वामध्ये व्यापून उरलेले असल्यामुळे यांनाच विराट पुरुष किंवा यांनाच विश्वरूप, ज्यांना आपण सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद ज्यांना आपण म्हणतो पुरुष सुक्तामध्ये, ते हेच संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापून उरलेले आहेत. आणि ते ह्या ध्रुव ताऱ्यावरती तिथे थांबतात. आता ह्याच्या खाली, भूमंडलाच्या खाली, जिथे खूप कमी 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 प्रकाश पोहोचतो, भूमंडलाच्या खाली वेगवेगळे सप्त पाताळ आहेत. ते आहे अतल, वितल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ. आणि हे शेवटचं जे पाताल आहे, त्या पातालाच्या अगदी खाली इथे 28 नरक आहेत. जे नरकांचं वर्णन येतं ते 28 नरक इथे आहेत. तर हे सप्त पाताळ, त्यातल्या अतल, वितल, सुतल राहिलं. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल, हे सप्त पाताळ. अशी 14 भुवनांची आपल्या ब्रह्मांडाची सृष्टी आहे. दुसरे ब्रह्मांड आपल्या ब्रह्मांडापेक्षाही खूप मोठे आहेत. ते कसे असतील आपल्याला त्याची काही कल्पना नाही. तर हे झालं आपलं ब्रह्मांड. आणि बघा, विचार करा की हे जे विष्णू आहेत, क्षीरोदकशाही विष्णू, हे कोणाचा विस्तार? गर्भोदकशाही विष्णूंचा. गर्भोदकशाही विष्णू कोणाचे विस्तार? कारणोदकशाही विष्णूचे, ज्यांच्या शरीरातनं अनंत कोटी ब्रह्मांड येतात. आणि या सगळ्या ब्रह्मांडांचं आयुष्य त्या महाविष्णूंचा एक फक्त बाहेर जाणारा श्वास आहे. ते कोणाचा विस्तार? संकर्षणाचा. ते संकर्षण कोणाचा विस्तार? आदल्या संकर्षणाचा, आदिशंकर्षणाचा. ते कोणाचे विस्तार? बलराम. बलराम कोणाचे विस्तार? भगवान श्रीकृष्ण. म्हणजे कोण आहेत कृष्ण लक्षात घ्या. आणि हे जे दश अवतार जे येतात ते क्षीरोदकशाही विष्णूंच्यातनं येतात. तर असं आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना पूर्ण अवतार म्हणलेला आहे. तर त्याच्या मागचं हे कारण आहे. तर हे आपलं ब्रह्मांड आहे आणि या अशा अनंतकोटी ब्रह्मांडांचे ते स्वामी आहेत. आता आपण आयुर्मान जाणून घेऊया, त्याच्यातनं अजून गोष्टी स्पष्ट होतील. जे ब्रह्मदेव आहे
हे ब्रह्मदेव त्यांचे 100 वर्ष जगतात. ब्रह्मदेवाचे त्यांचे 100 वर्ष आहे. आता त्यांच्या 100 वर्षामध्ये एका वर्षात एक ब्रह्मवर्ष हे 360 दिवसांचं आहे. या दिवसांना काय म्हणतो आपण? कल्प. म्हणजे दिवस म्हणजे त्याच्यामध्ये दिवसही आणि रात्र असा मिळून एक दिवस, याला कल्प म्हणलेलं आहे. तर ब्रह्मदेवाचं सध्या 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 51व्या वर्षाचा पहिला दिवस सुरू आहे. लक्षात घ्या. तर ह्या दिवसाला आजचा जो दिवस आहे त्याचं नाव आहे श्वेतवाराह कल्प. त्याचं नाव आहे श्वेतवाराह कल्प. जसा आपल्या दिवसामध्ये 12 तास असतात, बरोबर आहे, तसं आपण पकडूया की ब्रह्मदेवाचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये 14 तास आहे. ब्रह्मदेवाचा कल्प म्हणजे इथं दिवस लिहितो. जसं आपल्या दिवसामध्ये किती तास आहे? 12 तास आहे. तसं ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये आहेत 14 तास आणि ह्या 14 तासांना तास नाही म्हणलं जात, याला म्हणलं जातं 14 मन्वंतर. याला काय म्हणतात? 14 मन्वंतर. म्हणजे आता ब्रह्मदेवाचा समजा एक दिवस आपण डिवाइड केला तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 असे जसे आपल्या दिवसामध्ये 12 तास असतात, ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मन्वंतर आहेत. तर ह्या प्रत्येक मन्वंतरामध्ये टोटल आता कोणतं मन्वंतर चालू आहे? 7वं मन्वंतर चालू आहे. हे 7वं मन्वंतर आहे, ह्याचं नाव आहे वैवस्वत मन्वंतर. वैवस्वत मन्वंतर. आता प्रत्येक मन्वंतरामध्ये एका मन्वंतरात किती महायुग असतात? एका मन्वंतरामध्ये 71 महायुग असतात. किती? 71 महायुगे. आणि एका महायुगामध्ये एका महायुगामध्ये 4 युग असतात. एका महायुगामध्ये 4 युग असतात आणि ह्या 4 युगांमध्ये 2 मिनिट. एका महायुगामध्ये 4 युग असतात आणि हे 4 युग कोणते आहेत? सतयुग, द्वापर सतयुग, त्रेता, द्वापर आणि कली. अशा 4 युगांचं मिळून एक महायुग होतं. कलियुग असतं 4,32,000 वर्षांचं. द्वापरयुग असतं 8,64,000 वर्षांचं. त्रेतायुग असतं 12,96,000 वर्षांचं आणि सतयुग असतं 17,28,000 वर्षांचं. हा जो कालखंड आहे हा जवळपास 43,20,000 वर्षांचा आहे. ह्याला म्हणायचं एक महायुग. हे झालं एक महायुग. अशी 71 महायुग म्हणजे ब्रह्मदेवाचा फक्त 1 तास आहे. जो ब्रह्मदेवाचा 1 तास आहे, स्वर्गातले जे सर्व देवी देवता आहेत
त्यांचं एक आयुष्य आहे. म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 वेळा इंद्र बदलतो, 14 वेळा चंद्र बदलतो, 14 वेळा यम बदलतो, 14 वेळा. म्हणजे ब्रह्मदेवाचा ताकद बघा ब्रह्मदेवाची, की ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये इंद्र, चंद्र, वरुण, यम इत्यादी सर्व जे 33 कोटी देवी देवता आहेत, हे सर्व ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 वेळा मरण पावतात. आणि आपल्यातला कुणीही देवता बनवू शकतो स्वर्गामध्ये, कारण ते देवता आहेत, ते भगवान नाही आहे, ती नश्वर पोस्ट आहे. आपण ब्रह्मासुद्धा बनवू शकतो, तर देवताची गोष्ट लांबच राहिली. तर देवता ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 वेळा इंद्र बदलतात, 14 वेळा स्वर्गातली देवी देवता मरण पावतात आणि नवीन पोस्टिंग होते. या प्रत्येक मन्वंतराच्या नंतर, म्हणजे ब्रह्मदेवाच्या प्रत्येक तासानंतर एक प्रलय होतो, जो जलप्रलय असतो. त्याच्यामध्ये जे मी मगाशी ब्रह्मांड काढलं होतं, स्वर्गलोकाच्या वरती महरलोकापर्यंत सगळं बुडून जातं गर्भोदकामध्ये, आणि प्रलय झाला की सगळं पुन्हा ओसरतं. आणि जेव्हा हे ब्रह्मदेवाचा संपूर्ण दिवस संपतो, हा दिवस संपल्यानंतर जी ब्रह्मदेवाची रात्र असते, त्या रात्री त्या शेषाच्या मुखातनं ज्वाळा निघतात आणि संपूर्ण ब्रह्मदेवानी केलेली जी सृष्टी आहे ती नष्ट होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्म उठले म्हणजे पुढच्या कल्पामध्ये, तर त्यांना सगळी सृष्टी पुन्हा बनवावी लागते. तर ब्रह्मदेवाला डेली सृजन करावं लागतं दररोज. तर ब्रह्मदेवाचं आयुर्मान खूप मोठं आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये देवी देवता किती वेळा जातात? 14 वेळा मरण पावतात. आणि देवी देवतांचं आयुष्य हे आपल्यापेक्षा खूप मोठं आहे. का? कारण आपलं 1 वर्ष हे देवी देवतांसाठी 1 दिवस आहे. कारण आपलं जेव्हा उत्तरायण सुरू असतं तेव्हा देवी देवतांचा दिवस सुरू असतो, आणि आपलं जेव्हा दक्षिणायन सुरू असतं तेव्हा देवी देवतांची रात्र असते. त्यामुळं साधारणपणे देवी देवता 3 महिन्यामध्ये एका माणसाचं संपूर्ण आयुष्य बघतात. त्यामुळं ते आपल्या पृथ्वीला, आपल्या भूमंडलाला मृत्यूलोक म्हणतात. का ते म्हणतात की हे काय लगेच आत्ता आला होता आणि आता मरण पावला. पण ब्रह्मदेवासाठी एका दिवसामध्ये 14 वेळा इंद्रा इत्यादी देवी देवता ते मरताना बघतात. त्यामुळं ते तर त्यांना मृत्यूलोक म्हणत असतील, पृथ्वीला ते काय म्हणत असतील कोणास ठाऊक. तर एका मन्वंतरामध्ये 71 महायुग, आणि एका दिवसामध्ये ब्रह्मदेवाच्या एका कल्पामध्ये 14 मन्वंतर आहेत. त्यामुळे आपण आपल्या जे पूजा आदी कर्मकांड आपले जे असतात त्याच्यामध्ये फार बारीक लक्ष देत नाही. पण जेव्हा आपण संकल्प करायला आपल्याला पुरोहित आपल्या हातामध्ये पाणी देतो आणि आपल्याला म्हणायला लावतो मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त, तर हे सगळं म्हणण्यापूर्वी तिथे कोणत्याही कर्मकांडामध्ये लोकेशन सांगितली जाते आणि टाईम सांगितला जातो. तर तो टाईम बघा काय असतो. ते सांगतात की ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे. म्हणजे ते आपला टाईम सांगताय की कोण आपण ब्रह्मदेवाचा द्वितीय परार्ध म्हणजे अर्धा आयुष्य संपलेला आहे आणि पुढच्या आयुष्याचा पहिला दिवस आहे. ब्रह्मणे द्वितीय परार्धे श्वेतवाराह कल्पे. कोणता त्यांचा दिवस काय आहे, त्याचं नाव काय आहे? श्वेतवाराह नाव आहे. मन्वंतर कोणतं आहे? 7वं वैवस्वत मन्वंतरे. वैवस्वत मन्वंतरातलं कोणतं आहे? याच्यामध्ये 71 महायुग आहेत. तर ह्या 71 पैकी 28वां महायुग सुरू आहे. 28वां महायुग. आणि या 28व्या महायुगातलं चतुर्युगांपैकी कलियुग सुरू आहे, ज्याचे 5000 वर्ष आत्ताशी झालेले आहेत. अजून 4,27,000 वर्ष बाकी आहेत. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो ना युगे 28 विटेवरी उभा, लोक म्हणतात की 28 युगांपासून उभा आहे. 28 युगांपासून नाही आहे उभा, तो 28व्या महायुगामध्ये 7व्या मन्वंतराच्या 28व्या महायुगामध्ये आला. भगवान श्रीकृष्ण आणि विटेवरती येऊन उभे राहिले ते. त्यामुळं युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. तर हे जे भगवान श्रीकृष्ण आहे हे ब्रह्मदेवाच्या प्रत्येक दिवसामध्ये फक्त एकदा येतात. म्हणजे विचार करा, इथून मागचे जे 6
महायुग 6 मन्वंतर होऊन गेले. त्यातलं आपलं मन्वंतर किती भाग्यवान. कारण जसं कोणताही प्राईम मिनिस्टर असेल, प्रेसिडेंट असेल, त्यांचे जायच्या आधी त्यांचं टायमिंग फिक्स असतो की मी कधी जाणार आहे, कुठं जाणार आहे, माझा प्रोग्राम काय करणार आहे. त्याच पद्धतीने भगवान श्रीकृष्ण जर त्यांना स्वतः अवतरण करायचं आहे आणि आपल्यासारख्या जीवात्म्यांना आठवण करून द्यायची आहे की रे बाबांनो चला, हे आपलं खरं घर तिकडे आहे. जसं कैद्यांना पुनर्वसन करण्यासाठी ते समाजसेवी लोक जातात की चला तुम्ही सुधरा, आम्ही तुमचं पुनर्वसन करतो. तशाच पद्धतीने हे भगवान श्रीकृष्ण बऱ्याच वेळा संतांना पाठवतात आणि ब्रह्मदेवाच्या प्रत्येक कल्पामध्ये ते स्वतः येतात. त्यामुळं त्याला अवतरण म्हणलेलं आहे. अवतरणिका म्हणजे आरोहण म्हणजे वर चढणं, अवतरण म्हणजे वरून खाली येणं. तर ते गोलोकातून ते आपल्या ठिकाणी येतात आणि आपल्याला सांगतात की हे बघ, माझ्यासोबत तू अशा अशा पद्धतीने राहतो. आणि त्या सगळ्या लीला वृंदावनमध्ये करून दाखवतात आपल्याला की आपण कसे राहतो वृंदावनामध्ये. आणि चल चल परत चल. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे नेहमी ब्रह्मदेवाच्या एका कल्पात म्हणजे एका दिवसामध्ये 7व्या मन्वंतरातल्या 28व्या महायुगातील द्वापरयुगाच्या संध्येला शेवटी येतात. हे ठरलेलं असतं. प्रभू रामचंद्र हे ब्रह्मदेवाच्या एका कल्पात 7व्या मन्वंतरातल्या 24व्या महायुगामध्ये येतात. 28व्या नाही, 24व्या महायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचं अवतरण होतं. तर अशा पद्धतीने हे आपण किती भाग्यवान की एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये आपण फक्त 5000 वर्षानंतर भगवान श्रीकृष्णांच्या इथे आहेत आणि आपण सगळं वृंदावन वगैरे सर्व गोष्टींचा भगवंतांच्या लीलास्थलींचा आनंद घेऊ शकतो. आणि जेव्हा ब्रह्मदेवाचे हे 14 मन्वंतर म्हणजे हा 14 तास संपतात आणि ब्रह्मदेवाची रात्र सुरू होते, आदिशेषाच्या मुखातनं ज्वाळा निघतात आणि ब्रह्मदेवानी केलेली सर्व सृष्टी ही संपुष्टात येते. दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेवाला सकाळी उठल्यानंतर पुन्हा तेच सर्व सृजन करावं लागतं. आणि आता मी त्याची डायरेक्ट डायग्रॅम दाखवतो म्हणजे ती गोष्ट खूप इझिली अजून लक्षात येईल. होपफुली हे चमकत नसावं. हे आध्यात्मिक जग आहे, जे खरं जग आहे. ह्या आध्यात्मिक जगाचं जे सेंटर आहे गोलोकधाम, गोलोक वृंदावन, जिथं भगवान श्रीकृष्ण, राधाराणी आणि इत्यादी सर्व पार्षदांच्या सोबत भगवंत नित्य आनंद लीला करत असतात. त्याच्या बाहेर मथुराधाम, द्वारकाधाम, अयोध्याधाम असे वेगवेगळे भगवंतांचे दिव्य धाम आहेत, जिथे भगवंत त्यांच्या वेगवेगळ्या लीला करत असतात. भगवंतांचा प्रथम विस्तार बलरामाचा चतुर्व्यूह विस्तार प्रद्युम्न, वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध. आणि ह्या संकर्षणापासून यांच्यापासून ह्या अनंतकोटी जे वैकुंठ आहे तिथे सर्व दाखवलेले हे भगवंतांची ब्रह्मज्योती, त्यांचा प्रकाश संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वत्र पसरलेला आहे निराकार ब्रह्मज्योतीच्या रूपामध्ये. आणि ह्याच्यामध्ये हे अनंत कोटी वैकुंठ आहेत. आणि ह्या वैकुंठांमधून हे जे संकर्षण आहे परत त्यांचा विस्तार होतो इथे सदाशिव लोक आहे ह्या आध्यात्मिक आणि भौतिक जगाच्या बाउंड्रीला. त्यामुळे शिवाच्या कृपेशिवाय आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. आणि हे संकर्षण स्वतःचा विस्तार करतात इथे कारणोदक शाही विष्णूंच्या रूपात. ह्या कारणोदक शाही विष्णूंच्या शरीरातनं अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर येत आहेत जेव्हा ते श्वास बाहेर सोडत आहेत. आणि जेव्हा ते श्वास आतमध्ये घेतात त्यावेळी ब्रह्मदेवाचं आयुष्य संपतं. 360 दिवसाचं कल्पांचं 1 वर्ष आहे आणि असे त्यांचे 100 वर्ष त्यांचं आयुष्य संपतं आणि ते पुन्हा कारणोदक शाही विष्णूंच्या शरीरामध्ये निघून जातात. सर्व जीव एवढ्या मोठ्या कालावधीसाठी नारायणांच्या शरीरामध्ये असतात, म्हणून त्यांना नरांचं आश्रयस्थान नारायण असा शब्द आलेला आहे. तर ह्या नारायणांचा आश्रय घेतलेला असतो सर्वांनी. पण हे सर्व ब्रह्मांड बाहेर येतात आणि हे सर्व ब्रह्मांड कधी कार्यरत होतात, जेव्हा भगवान विष्णू हे दुर्गादेवींचा जी भौतिक बहिरंगा शक्ती आहे त्यांच्यावर दृष्टिक्षेप करतात. तो दृष्टिक्षेप म्हणजेच टाईम, समय, काळ आहे आणि त्यांनाच आपण शिव म्हणतो. आणि हे आपलं भौतिक जग आहे. ह्या आपल्या भौतिक जगामध्ये ब्रह्मदेवानी 14 भुवनांचं आपलं ब्रह्मांड बनवलेलं आहे.
आणि भगवान श्रीकृष्ण कधी येतात? एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या प्रत्येक दिवसात म्हणजे प्रत्येक कल्पात 14 मन्वंतरांपैकी 7व्या मन्वंतराच्या 28व्या चतुर्युगाच्या द्वापर युगामध्ये येतात. तर असे आहेत भगवान श्रीकृष्ण, जे या अनंत कोटी आध्यात्मिक आणि भौतिक ब्रह्मांडांचे अधिपती आहेत. त्याच्यामुळे भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात, अहम सर्वस्य प्रभवो मत्तम सर्वम प्रवर्तते. मी सर्वात प्रधान आहे आणि सगळ्या गोष्टी माझ्यापासून आलेल्या आहेत. त्यामुळे इति मत्वा भजन्ते माम बुधभाव समन्विता. जो माझं भजन करतो तो सर्वात बुद्धिमान व्यक्ती आहे. तर आता आपण समजू शकतो की भगवद्गीता सांगणारा व्यक्ती कोणीतरी सर्वसाधारण राजनीतिज्ञ किंवा कोणीतरी वृंदावनचा गवळी असं नाही आहे. तो अनंतकोटी ब्रह्मांडांचा अधिपती आहे. त्याच्यामुळे गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी असं ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेवानी म्हणलेलं आहे. तर अशा भगवान श्रीकृष्णांची ही जी वाणी आहे, त्यांनी आपल्याला ते एक लेटर लिहिलेलं आहे की बाळांनो, चला चला, आता किती काळ तुम्ही इथे तडफडत बसणार आहे, माझ्या विरहित दुःख भोगणार आहे. भगवंतांची गीता म्हणजे एका पद्धतीने त्यांनी लिहिलेलं लव्ह लेटर आहे की चला बाळांनो. ते स्वतःहून त्यांची एवढी कीर्ती, एवढं स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असून सुद्धा ते खाली येत आहेत आपल्याला सांगायला की बास झालं, आता चला. आणि त्यामुळे भगवंत कित्येक वेळा भगवद्गीतेमध्ये सांगतायत की तू मला शरण ये. जर तू हे केलंस तर तू माझ्याकडे येशील. जर तू असं केलंस तर तू माझ्या धामामध्ये येशील. तुला परत यद्गत्वा न निवर्तन्ते तद् धाम परमं मम. असं भगवंत भगवद्गीतेमध्ये ठिकठिकाणी सांगतायत की तू हे कर, तू मला प्राप्त होशील. तू असं कर, तू माझ्याकडे येशील. म्हणजे ते बोलावतायत की चला चला चला. आणि संतसुद्धा हेच सांगायला येतात की बास झाला आता. किती काळ सायास करिसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी कोण्या गुणे. आपल्या सर्व जीवांचं ते एकमेव कर्तव्य आहे जेव्हा मनुष्य जन्म मिळालेला आहे, आपण भक्ती करून भगवंतांना पुन्हा प्राप्त केलं पाहिजे. आणि त्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवंतांच्या नामाचा आश्रय. कारण नाम आपल्याला सरळ भगवत धामामध्ये घेऊन जाऊ शकतं. कारण नाम आणि भगवंतांमध्ये काहीही फरक नाही आहे. त्यामुळे आपण सर्वजण भगवद्गीतेचा आश्रय घेऊया आणि आपल्याला ही गोष्ट समजायला पाहिजे की ही भगवद्गीता कोणी सांगितली आहे. साक्षात हे भगवंत इथे अवतरित होतात भूमंडळामध्ये फक्त आपल्याला गीता देण्यासाठी. त्यामुळे ह्या भगवद्गीतेचा संदेश आपण फारच गंभीरतेने ॲक्सेप्ट केला पाहिजे. आजचं जे प्रवचन आहे हे 2-3 वेळा कदाचित बघावं लागेल, त्यावेळी ते पूर्ण व्यवस्थित समजेल. पण भगवंतांचं वैभव जोपर्यंत आपण व्यवस्थित समजून घेत नाही तोपर्यंत कदाचित आपण भगवंतांच्या शब्दांना तेवढं महत्त्व देणार नाही. आपल्याला त्याची गरज पडते. त्यामुळे कृपया हे पुन्हा पुन्हा ऐकून हे गोष्टी आपण व्यवस्थित मनामध्ये ते स्थिर करू शकतो की भगवंत कोण आहे. आणि श्रीमद भागवतामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा हा जो ब्रह्मांड कशा पद्धतीने बनतं ह्याच्याबद्दलचा उल्लेख 2-3 ठिकाणी आलेला आहे आणि तो वेळोवेळी रिपीट झालेला आहे. तर त्याचं रिपीट होण्याचं कारणच हे आहे की जोपर्यंत भगवंतांचं वैभव नीट समजत नाही ना तोपर्यंत आपण भगवंतांच्या मेसेजला तेवढं सिरियसली घेणार नाही. नाहीतर भगवंतांना त्यांचं वैभव दाखवण्याची गरज नाही. ते त्यांच्या दासाचे दास व्हायला तयार असतात. भगवंत एका ठिकाणी म्हणतात की मी माझ्या भक्तांच्या मागे मागे चालतो की त्यांची धूळ माझ्यावर पडावी. इतकं त्यांचं आपल्यावर प्रेम आहे. तर आपणही प्रयत्न केला पाहिजे की आपण भगवंतांना किती उत्तम पद्धतीने शरणागती करू. तर झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी रुजू करतो. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.